विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील युवा पिढीने व्यसनमुक्त, निरोगी व राष्ट्राभिमान बनणे आवश्यक आहे. युवकांच्या सामर्थ्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असून व्यसनाधीनतेपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, योग आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मेरा युवा भारत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान या कार्यक्रमात मंत्री महाजन बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आहेर अडके, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर मिलिंद आवारे, जिल्हा युवक अधिकारी अभिलाष मस्के यांच्यासह अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. मंत्री महाजन म्हणाले की भारत हा जागतिक सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. देशातील सुमारे 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील असून हीच युवा शक्ती देशाचे भवितव्य घडविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित राष्ट्र आणि महासत्ता बनवण्याचे ध्येय ठेवले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्षम, निरोगी आणि व्यसनमुक्त युवा पिढी निर्माण होणे अत्यावश्यक आहे. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची चुकीच्या संगतीपासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. पालकांचा विश्वास जपून युवकांना शिक्षण, क्रीडा, व्यायाम, योग आणि समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवावे. महाविद्यालयीन स्तरावर युवकांमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण समाजासाठी गंभीर आव्हाने. क्षणिक आकर्षण किंवा चुकीच्या संगतीमुळे व्यसनाधीन होणे ही अत्यंत घातक बाब असून युवकांनी या अशा प्रवृत्तींपासून स्वतःला दूर ठेवावे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले. हवामान बदल, वाढते तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक आपत्ती ही पर्यावरणीय असंतुलनाची लक्षणे आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असून प्रत्येकाने आपल्या परिसरात देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास तसेच जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मदत होते. झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. इस्रायल सारख्या देशाचे उदाहरण देत मंत्री महाजन म्हणाले की राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्य भावना यांच्या बळावर छोटा देशही जगात सक्षम स्थान निर्माण करू शकतो. भारतातील युवकांनीही राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या विकासाला स्वतःला सक्षम बनवावे. निरोगी, व्यसनमुक्त आणि चारित्र्य संपन्न युवा शक्तीच विकसित भारताच्या निर्मितीचा मजबूत पाया ठरेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारत अभियानाचा संदेश प्रत्येक युवकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि व्यसनमुक्त, हरित व विकसित भारत घडविण्याचा सामूहिक संकल्प करावा, असे मंत्री महाजन यांनी म्हटले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.